नमस्कार मंडळी. आई वडील शिकलेले असतील किंवा शिकलेले नसतील, त्यांनी बाहेर जॉब केला नसेल, काही परिस्थिती काही कारणावर त्यांना जॉब करता आला नसेल आणि मात्र त्यांनी तुम्हाला मोठ्या जिद्दीने शिकवलं असेल, मुलींना सांगते मी, आणि तुमचं लग्न थाटामाटात लावून दिलं, मस्त नोकरीवाला घर पाहून दिलं तुम्हाला, जसं सर पाहिजे त्यांना तसं. शेतकरी बी काही आता अवघड नाही, बघून दिलं. आणि तुम्ही तिथं जाऊन नुसतं त्या फरच्या पुसून पुसून, ते जाळं काढून काढून, किचन साफ करून करून तुमचा दिवस एकदम आरामात साफसूत स्लॅबच्या घरात घालत असणार आणि म्हणत असणार काय जीवन आहे आपलं. तर ती आईच्या मनात, मी एवढं कष्ट करून एवढं घरातलं आवरून येऊन शेतीचं कामं केले, बाहेरचे कामं केले, मी याच्यासाठी शिकवलंय का तुम्हाला? जर तू ते घरातल्या आवरण्याच्याच, त्या साफसफाई करण्याच्याच कारणावरून जर तू बाहेर पडत नसशील, स्वतःसाठी काही करत नसशील, तर त्याचा फायदा काय आहे तुला? घरातच जर तुला मरायचं असेल, ते कामं आवरून, ते कामं आम्हीही करायचो, तूही करू शकते, ते आवरूनही आपण काम करू शकतो. पण कारण का देतेस तू? ते आवर, तुझ्या जबाबदाऱ्या पूर्ण कर आणि तू तुझ्या स्वतःसाठी काहीतरी कर. जबाबदारीचं नाव घेऊन तू स्वतः मागे राहू नको, एका आईचं असं म्हणणं असतं. आईचं म्हणणं असंही राहत नाही की तुझ्या जबाबदाऱ्या सोड आणि तू बाहेर जा असं. कारण की त्या आई वडिलांची इच्छा असते, आपलं जीवन ज्या खडतर परिस्थितीत गेलंय, त्या खडतर परिस्थितीतून आपल्या मुलीचं जीवन जायला नको, तिला कुणाच्या आधाराची गरज यायला नको. मात्र तुम्ही त्यांना जे अनुभवलं ते जर तुम्ही त्यांच्या डोळ्यासमोर तुम्ही करताना दिसत असणार, तर त्या आईवडील तुम्हाला नक्कीच बोलणार आहे. म्हणून शिकलेल्या मुलींनो, माझं एक लक्षात घ्या, घरातील परिस्थिती असेल ना, तर त्यांना परिवारातील सर्व फॅमिली मेंबर्सला कन्व्हिन्स करा आधी. तुम्हाला काहीतरी करायचं आहे, त्यांना दाखवा तुमच्यामध्ये काहीतरी हाय क्लिअरिटी, ते दाखवा आणि त्यांना कन्व्हिन्स करून त्यांच्या साथीने पुढे जाण्याचा प्रयत्न करा. असं नका म्हणू की मला घरात आवरावं लागतं, मला बाहेर जाता येत नाही, माझी सासू अशी, माझा सासरा असा, माझा नवरा असा, असे कारणं देऊन मागे पडू नका. कारण की आता जर तुम्ही अटकले तर तुमचा वेळ वाया गेला. पोरं सांभाळून, घरदार सांभाळून, सासू सासरे सांभाळूनही आपल्याला आपलं जीवन आनंदाने जगता येऊ शकतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे सासू सासरे, नवरा, फॅमिली याच्याशिवाय जर तुम्ही मोठी नोकरी कमवत असणार, लाखो करोड रुपये कमवत असणार, तर त्यालाही काही फायदा नाहीये. कारण की ते वाटण्यासाठी, तो आनंद देण्यासाठी, घेण्यासाठी तुमच्या जवळ कोणीही राहणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या आणि तुमच्या कामी लागा. धन्यवाद.